महाकारुणी तथागत भगवंत आपल्या हृदयात जे नेहमी असतात ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेबांचं स्वप्न अख्ख्या जगापर्यंत नेण्याचं ज्यांनी काम केलेलं आहे ते विरक्त बौद्ध महासंघाचे संस्थापक पूज्य उर्गे संघरक्षित यांच्या विचारांना प्रथमतः मी अभिवादन करतो. इथं उपस्थित सर्वच धर्मचारीगण आणि सर्व धर्ममित्र बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आणि आपण सर्वजण आनंदी, कुशल आणि आरोग्यदायी चांगले असाल अशी सदिच्छा व्यक्त करतो. आणि चांगलं वाटलं जे काही 4 मित्रांनी आपण मनोगत व्यक्त केले आणि त्या मनोगतातूनच जो काही सार आहे तो सार मी सांगण्याचा थोडासा प्रयत्न करणार आहे. निश्चितच ज्या वेळेस प्रत्येक धर्ममित्र आपापली मनोगत व्यक्त करत होता त्यावेळेस मी फ्लॅशबॅक मध्ये जात होतो की मी कसा संघामध्ये आलो, माझ्या वेळेस काय परिस्थिती होती आणि कशा पद्धतीने आम्ही घडत गेलो आणि आता देखील कशा पद्धतीने घडत आहोत हे थोडंसं डोळ्यासमोर येत होतं. आणि नाही का ह्या मनोगताच्या माध्यमातून का होईना परंतु जो काही प्रवास आहे त्या प्रवासाला पाहता आलं. त्याबद्दल या 4ही मित्रांचं मी खऱ्या अर्थाने पुनरानुमोदन करतो. कारण की समोर येऊन बोलणं एवढी सोपी बाब नाही. जी अवस्था होती तीच अवस्था आमची देखील होती त्यावेळेस. ज्यावेळेस आम्ही नवीन संघात यायचो, चळवळीत दाखल झालो, त्यावेळेस आम्हालाही अशा काही संध्या मिळत गेल्या. आम्ही त्या संध्या घेत गेलो आणि समोर येत गेलो तर आमची अशी अवस्था होती. काय बोलावं कळत नव्हतं, पाय लटलट कापत होते, सर्व गोष्टी होत होत्या. परंतु हे होत असताना देखील आपण 8297 पुण्याची वॅगनर आहे का? नाही. तर हा जो प्रवास आहे हा प्रवास डोळ्यासमोर येत होता आणि त्याबद्दल मी कनेक्ट होत होतो. तर जसं या विषयाची सुरुवात करायची झाली तर स्वाभाविक आहे की आपल्याला बाबासाहेबांपासून करावी लागेल. कारण की बाबासाहेबांमुळे निश्चितच आपल्या समाजाने अनेक प्रगती केली आणि जे काही परिवर्तन झालं समाजाचं नाही का, त्याला ठिणगी देण्याचं जे काही काम आहे ते बाबासाहेबांनी केलेलं आहे. आणि तो शेवटचा हातोडा बाबासाहेबांनी मारला आणि अगदी एक टर्निंग पॉइंट आपल्या समाजाला मिळाला. आणि त्यानंतर मात्र खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचं काम चालू झालं. आणि बाबासाहेबांचं जे स्टेटमेंट आहे की इथून पुढचं जे काही माझं आयुष्य आहे ते मी बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी समर्पित करणार आहे. हे स्टेटमेंट बाबासाहेबांचं फार महत्वाचं होतं आणि त्याला धरूनच पुढे त्यांनी ग्रंथाची निर्मिती केली नाही का. त्यांचं म्हणणं होतं की नाही, जसा बायबल आहे तसा बौद्ध धर्माचा देखील कुठला तरी ग्रंथ असावा. आणि मग त्यांनी बुद्धाने त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहायला सुरुवात केली. आणि म्हणतात की नाही का अगदी शेवटी ते अगदी आजारी पडले. बाबासाहेबांना जवळजवळ 12 प्रकारचे आजार होते. त्याच्यामध्ये डायबिटीस तर होताच आणि तो पण बाबासाहेब देखील इन्सुलिनवरती होते. इंजेक्शन त्यांना दररोज घ्यावे लागायचे. त्या व्यतिरिक्त 12 प्रकारचे आजार होते. हे सर्व करत असताना वयाच्या 35व्या वर्षी बाबासाहेब पडले आणि त्यांच्या पायाला दुखापत झाली. वयाच्या 35व्या वर्षापासून बाबासाहेबांच्या हातात काठी होती नाही का. म्हणजे तो किस्सा कदाचित सर्वांना माहिती असेल, मी त्याच्यामध्ये जात नाही कारण की मला 9 वाजेपर्यंत बोलायचं. 9ला आपण थांबणार. सांगायचं तात्पर्य हे आहे की बाबासाहेबांनी जे काही कष्ट केले आणि एवढे कष्ट करून अगदी 1935 साली बाबासाहेबांनी घोषणा केली की मी या धर्मामध्ये राहणार नाही. आणि 1956 मध्ये बाबासाहेबांनी धर्मांतर केलं आणि खऱ्या अर्थाने आपल्यासमोर बुद्धांचा पवित्र धम्म आपल्यासमोर ठेवला
आपल्या समोर ठेवला म्हणण्याऐवजी मी म्हणेल की आपले जे काही पूर्वज आहेत त्यांच्या समोर ठेवला. आपल्या समोर तो ठेवलाच नाही, कारण की आपण त्यावेळी नव्हतोच. आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने जे काम व्हायला हवं होतं, परंतु ते झालं नाही, कारण की 6 डिसेंबरला बाबासाहेब आपल्यातून निघून गेले. परंतु हे जरी असलं तरी बाबासाहेबांना ते माहिती होतं की मी काही कायमस्वरूपी जिवंत राहणार नाही, आणि म्हणून बाबासाहेबांनी काही गोष्टी लिहून ठेवल्या होत्या की जरी मी नसलो तरी पुढे जाऊन काही लोक हे वाचतील आणि त्या पद्धतीने माझी काही धम्म चळवळ आहे ती धम्म चळवळ पुढे घेऊन जातील. आणि मग त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी जो काय महाबोधी सोसायटीमध्ये महाबोधी पत्रिकामध्ये जो लेख लिहिला होता ती एक गाईडलाईन ठरली. त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने धम्म चळवळीने काम कसं करावं याविषयी बाबासाहेबांनी अनेक लिखाण केले होते, आणि त्यांनी काही ठोकताळे समोर ठेवले होते समाजाच्या, की जिथे जिथे सिटी आहे, शहर आहे, तिथे तिथे बुद्ध विहारं बनली पाहिजे. आणि केवळ बुद्ध विहार बनता कामा नये तर ते प्रशिक्षण केंद्र बनले पाहिजे. ही बाबासाहेबांची मनीषा होती, बाबासाहेबांची इच्छा होती की विहार ही प्रशिक्षण केंद्र बनली पाहिजे. आणि मग या प्रशिक्षण केंद्रामध्ये नेमकं काय घडलं पाहिजे की त्याने बुद्धाने त्यांच्या धम्मामध्ये सविस्तर लिहून ठेवलेलं आहे. आता तुम्ही प्रश्न निर्माण कराल की कसं काय? त्या ग्रंथाची निर्मितीच त्यांनी अशी केलेली आहे की त्याच्यामधून अनेक प्रश्न निर्माण होतील. सुरुवातीला बाबासाहेबांनी 4 प्रश्न निर्माण करून ठेवले होते, जर तुम्ही तो ग्रंथ वाचला असेल तर. त्याच्यानंतर प्रत्येक खंडामध्ये जे जे उपविभाग निर्माण केलेले आहेत ते जर आपण वाचले तर त्याच्यामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात. ते सहजासहजी तो ग्रंथ आपल्याला समजून येत नाही, आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की विहार ही प्रशिक्षण केंद्र बनली पाहिजे. आणि जेणेकरून एक बुकलेट तयार करावं आणि याचं प्रशिक्षण घ्या, तुम्ही समजून घ्या. जे जाणकार आहेत त्यांच्याकडून ही गोष्ट समजून घ्या की काय आहे बौद्ध धर्म, काय आहे पंचशील, काय आहे विशुद्धी मार्ग, हा विशुद्ध मार्ग कशा पद्धतीने पुढे जाता येईल किंवा आत्मसात कसा करता येईल. पण प्रत्यक्ष बाबासाहेबांना ते सांगता नाही आलं, कारण की अगदी थोड्या कालावधीतच बाबासाहेब निघून गेले. पण ज्या बाबासाहेबांच्या 3 भेटी भंतेंनी घेतल्या त्या 3 भेटीतून बाबासाहेबांविषयीची जी काही तळमळ आहे ती तळमळ भंतेंना समजून आली. जर बाबासाहेबांना भंते भेटले नसते तर कदाचित ते भिक्षू म्हणून राहिले असते. तर त्यावेळीची जी काही भिक्षूंची समज होती ती मेडिटेशन करणं असेल, त्यांची जी काही ग्रुप चर्चा असेल ती करणं असेल, भिक्षाटन करणं असेल, गावोगावी फिरणं असेल, त्याच्यानंतर देशभरात फिरणं असेल, अशा पद्धतीने भंतेचं काम चालूच होतं. पण ज्यावेळेस बाबासाहेबांनी धर्मांतर केलं आणि ज्यावेळेस बाबासाहेबांच्या ती भेटी भंतेंनी घेतल्या त्यावेळेस त्यांना कळालं की बाबासाहेबांचं हे धर्मांतर हे सामाजिक पातळीवरचं होतं, ते सामाजिक विकासाच्या दृष्टिकोनातून होतं. आणि म्हणून भंते म्हणतात की ती केवळ धर्मक्रांती नाहीये, ती केवळ धर्माला धरून धम्मक्रांती नाही, तर ती परिपूर्ण समाजाचं परिवर्तन करणारी धम्मक्रांती होती. आणि म्हणून भंते म्हणतात की बाबासाहेबांची धम्मक्रांती ही साधीसुधी धम्मक्रांती नाही, तर ती समाज बदलवणारी धम्मक्रांती होती. म्हणून बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला सामाजिक आशय आहे, आणि ती बाब जी आहे ती भंतेला प्रभावित होऊन गेली. आणि मग भंतेला कळलं की नाही, आपण जे करतोय एक भिक्षू म्हणून तर ते नाही, त्याच्यामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे. आणि मग बाबासाहेबांनी जो 1950चा लेख लिहून ठेवला होता त्या लेखाला भंतेंनी फॉलोअप केलं, आणि बाबासाहेबांनी जी गाईडलाईन देऊन ठेवली होती त्याच्यामध्ये जागतिक संघटना निर्माण करणं, जे बाबासाहेबांचं कार्य अपुरं राहिलं त्यांच्या मृत्यूमुळे, ते कार्य मात्र भंतेंनी पुढे
घेऊन जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे करत असताना खऱ्या अर्थाने भंतेंनी जी जबाबदारी त्यावेळेस घेतली, कारण की बाबासाहेबांचा मृत्यू झाल्यानंतर लोकांना कळत नव्हतं की एक्झॅक्टली काय केलं पाहिजे. आणि त्यावेळेस मात्र भंतेंनी समाजाला आधार देण्याचं काम केलं आणि लोकांना दिशा देण्याचं काम केलं. आणि तिथूनच खऱ्या अर्थाने त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या चळवळीला सुरुवात झाली. आणि त्याच एका उद्देशाने भंतेंनी त्रिरत्न बौद्ध महासंघाची स्थापना केली, की जे बाबासाहेबांना अपेक्षित होते. आता हे सर्व करत असताना खऱ्या अर्थाने बाबासाहेबांविषयी कृतज्ञता भंतेंविषयी कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर भंतेंच्या पाठीमागे खऱ्या अर्थाने जे काही प्रेरणा स्त्रोत होता तो दुसरं तिसरं काही नसून बाबासाहेब होते. त्या प्रेरणा स्त्रोतला धरून भंतेंनी खऱ्या अर्थाने काम करण्यास सुरुवात केली. आता हे बघायला मी होतो का नव्हतो. मी भंतेंना कधीच पाहिलं नाही. असे त्यांचे व्हिडिओज पाहिलेले आहेत, त्याचे रेकॉर्डिंग प्रवचनं ऐकलेले आहेत, पण मी प्रत्यक्ष भंतेंना कधीच पाहिलेलं नाही. पण मी हे सांगतोय मग कशावरून अनुभव करायचा, कशावरून त्याला सत्य मानायचं. तर सत्य मानायचं तो म्हणजे अनुभव फार महत्वाचा आहे. ज्या वेळेस आता इथे प्रत्येकाने आपापले अनुभव सांगितले आणि त्यावेळेस असेच अनुभव आम्ही जे ज्येष्ठ धम्मचारी होते, ज्यांनी भंतेंसोबत काम केलं होतं, बाबासाहेबांच्या हयातीत असलेले काही धम्मचारी होते, तर त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर ही गोष्ट आमच्या लक्षात आली. आणि केवळ तेवढंच नाही, ज्यावेळेस मी देखील संघाच्या सानिध्यात आलो होतो, त्यावर 15-16 वर्षाचं वय असेल माझं, आणि आल्यानंतर आपण सर्वजण भारावून जातो नाही का. आणि आपली जी काय सर्वांची कदाचित जी एंट्री असेल ती धम्मशिबिर आहे नाही. धम्मशिबिराच्या माध्यमातून आपण संघाच्या सानिध्यात काय करत असतो, ओढले गेलो, संघ सानिध्यात ओढले जातो. आणि शिबिर जे आहे त्या शिबिराच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने माझं देखील खऱ्या अर्थाने मी ओढलं गेलो. मला चांगलं आठवतं ज्यावेळेस मी पहिल्यांदा वडाळ्यातील वर्गाला गेलो होतो, त्यावेळेस भंतेंचा वाढदिवसच तो साजरा करत होतो, त्या वर्गात साजरा होत होता. आणि मला काहीच माहित नव्हतं. भंते हा शब्द देखील मी पहिल्यांदा ऐकत होतो, त्याचा अर्थ काय तो देखील माहित नव्हतं. भिक्षू म्हणून माहित होतं, भिक्षू हा अर्थ माहिती होता, पण भिक्षूंना देखील भंते म्हणतात हे माहित नव्हतं. तर वर्गात गेल्यानंतर मला प्रश्न पडला की म्हणजे काय लाइटिंग वगैरे केली होती आणि मग भंतेंविषयी बोलत होते, मला काहीच कळत नव्हतं. कोणीतरी असेल नाही, त्यावेळेस तिथे फोटो देखील नव्हता वर्गामध्ये. आणि मग जसजसे वर्ग करत गेलो त्यात तसं मग भंतेविषयी कळत गेलं. आणि मग भंतेंनी काही मनोगतातून व्यक्त झालेले विषय करून उमेशच्या मनोगतातून ते व्यक्त झालं की ही सामाजिक चळवळ उभी केली भंतेंनी नाही का. म्हणजे त्यावेळेस 22 हॉस्टेल्स निर्माण केले विद्यार्थ्यांसाठी. मुलींचे काही हॉस्टेल्स होते आणि मुलांचे काही हॉस्टेल्स होते. 11 बालवाड्या त्यावेळेस तयार करण्यात आल्या होत्या. जवळजवळ 20 ते 25 बाल संस्कार वर्ग होते. आणि जवळजवळ भारतभर भंतेंनी ही सामाजिक चळवळ निर्माण केली आणि सामाजिक चळवळीच्या माध्यमातून लोकांना मदत करणं आणि मग हळूवारपणे त्यांना धम्माच्या सानिध्यात आणलं. आणि त्याचा भाग मला बनता आला. आणि बहुजन हिताय जी आपली सामाजिक संघटना आहे त्या संघटनेमध्ये मी अनेक वर्ष कार्यरत राहिलो. आणि मला वाटतं तिथूनच मी घडत गेलो. त्यामुळे खऱ्या अर्थाने जर भंतेंविषयी कृतज्ञता व्यक्त करायचं असेल तर माझी जी जडणघडण आहे अगदी तरुण वयामध्ये, तर ह्या संघामध्ये घडलेली आहे. अनेक प्रशिक्षणाच्या माध्यमातून, अनेक संपर्काच्या माध्यमातून, कारण की बहुजन हितामध्ये असल्यामुळे अनेक दिग्गज धम्मचार्यांच्या मला अगदी जवळच संपर्क लाभला. त्यांच्यासोबत राहता आलं, त्यांच्यासोबत प्रशिक्षण घेता आलं, किंबहुना त्यांनी मला प्रशिक्षित केलं. आणि म्हणून जी माझी जडणघडण झालेली आहे तर ह्या
संघाच्या माध्यमातून झालेली आहे आणि निश्चितच ती कृतज्ञता खऱ्या अर्थाने मला व्यक्त करावीशी वाटते. हे सर्व करत असताना नाही का माझं लग्न झालं आणि ज्या नोकरीच्या जोरावरती जी लग्नाचा निर्णय घेतला आणि चला आता करू शकतो, जॉब चांगला आहे, आणि लग्न झाल्यानंतर जवळजवळ 6 महिन्यात माझा जॉब गेला आणि मग मला थोडंसं टेन्शन आलं आणि काय करावं, कसं करावं. बाकी काही स्कीम नव्हते, त्यामुळे इतर जॉब मिळणं कठीण होतं आणि केवळ शिक्षणाने जॉब मिळत नाही. परंतु मी प्रयत्न करत होतो आणि त्या दरम्यान जवळजवळ 3-4 महिने मी सर्वच सोडून दिलं होतं. मी संघाच्या संपर्कात नव्हतो, चॅप्टरच्या संपर्कात नव्हतो, कुठल्या धर्मचार्याच्या संपर्कात नव्हतो आणि ती जी धावपळ आहे ती धावपळ मला जाणवली. नाही, काहीतरी मिसिंग होतंय, काहीतरी गडबड होते, काहीतरी निर्णय चुकतायत आपले. आणि मग मला जाणवलं की मी कशापासून लांब आहे, तर मी संघ सहवासापासून लांब आहे आणि ती गोष्ट मला जाणवली. आणि ज्यावेळेस मी पुन्हा एकदा नाही का की माझे चॅप्टर्स रेग्युलर करत गेलो, मेडिटेशन रेग्युलर करत गेलो, संपर्क रेग्युलर करत गेलो आणि ब्रह्मचार्याचे संपर्क वाढवले त्या दरम्यान आणि तिथून मग जी मला प्रेरणा मिळाली आणि सातत्याने ध्यान सराव असल्यामुळे मला निर्णय घेण्याची क्षमता माझ्यामध्ये ती निर्माण झाली. आणि बोललो की काही असो, जी गोष्ट संघाने मला शिकवली की किती कठीण परिस्थिती असो तुम्हाला त्याला टॅकल करता आलं पाहिजे. त्यामुळे भक्तींचा मी कृतज्ञता व्यक्त करतो की ती गोष्ट जर मला तिथे सापडली नसती तर कदाचित माझं लाईफ पूर्णपणे स्पॉइल झालं असतं. परंतु भंतेने निर्माण केलेली जी कल्याण मित्रता आहे ती कल्याण मित्रता तुम्हाला अगदी खालून वर काढते आणि तुम्हाला तारून घेऊन जातं. तर त्याचा अनुभव मी संघात आजपर्यंत घेत आहे. तर ती फार महत्वाची बाब आहे. जर ती कल्याण मित्रता मला त्यावेळेस मिळाली नसती तर कदाचित माझं लाईफ पूर्णपणे वेगळं असतं. आणि हा जो काही ऊर्जा स्त्रोत आहे तो ऊर्जा स्त्रोत दुसरा तिसरा काही नसून तो भक्तींकडून आलेला आहे. आणि म्हणजे फार महत्वाची बाब आहे की आपण खऱ्या अर्थाने कधी कधी कंटाळा करतो, वर्गाला येत नाही, कधी कधी कंटाळा करतो, ध्यान करत नाही, कधी कधी कंटाळा करतो, संपर्क करत नाही, कधी कधी आपल्याला माहितीही नसतं संपर्क काय असतं, आपण संपर्क वाढवत नाही, कल्याण मित्रता काय असेल ते आपल्याला माहिती नसतं, ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही आणि मग आपल्याला आपला जो सराव आहे, आपली प्रॅक्टिस आहे अशीच चालू राहते. परंतु मला विनंती करावीशी वाटते की ज्याचा अनुभव मी घेतलेला आहे, ज्याच्या अनुभवातून मी घडलेलो आहे, तर ती ही बाब आहे की मी सातत्याने मग वर्गात होतो, सातत्याने संपर्कात होतो, सातत्याने ध्यानात होतो आणि सातत्याने शिबिरात होतो आणि त्यामुळे अनेक गोष्टी मला शिकता आल्या. अनेक बाबीने मला माझ्या जीवनाला कलाटणी मला देता आली आणि सर्वस्व जे आहे ते संघ सानिध्याच्या माध्यमातून निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून ज्या संघाची निर्मिती ज्यांनी केलेली आहे त्या भंतेविषयी खरंच मला कृतज्ञता वाटत आहे. माणसा माणसातील उचित व्यवहार भंते म्हणतात की माणसा माणसातील उचित व्यवहार म्हणजे कल्याण मित्रता होय. ती भंतेने संघामध्ये प्रस्थापित केलेली आहे आणि म्हणून कल्याण मित्रता व्यक्तिगत प्रतिज्ञाबद्धता आहे. कल्याण मित्रता जी आहे ती व्यक्तिगत प्रतिज्ञाबद्धता आहे आणि हा सहचाराचा मार्ग आहे. सहचाराचा मार्ग आहे. आपण एकत्र बसून ध्यान करतो, एकत्र बसून चर्चा करतो, हीच बाब महत्वाची आहे संघामध्ये. आता अशा अनेक संघटना आहेत. मी आता अनेक ठिकाणी फिरत असतो, अनेक संघटनाशी माझा संपर्क आहे. पण धम्म चळवळीत अनेक संघटना कार्य करतात, पण जे स्ट्रक्चरल काम आहे, जे प्रभावी काम आहे ते संघा व्यतिरिक्त इतर कुठेच दिसत नाही. म्हणजे मी अगदी जबाबदारीने बोलतो, कारण मी वावरतो समाजामध्ये. अनेक संघटनांशी मला संबंध आहे. अनेक मोठमोठे कार्यक्रम घेतात, अनेक संघटना काम करतात, चांगलीच गोष्ट आहे. पण जे भंतेंनी जे पेरून ठेवलेलं आहे, ज्याच्या पाठीमागे बाबासाहेबांचा ऊर्जा स्त्रोत आहे, ते म्हणजे कल्याण मित्रता. बाबासाहेबांकडे ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस बाबासाहेबांची जी अवतीभोवती लोक होती ती केवळ आणि केवळ त्यांच्या कल्याण मित्रतेमुळे त्यांच्यासोबत होती. लक्षात घ्या, एवढी मोठमोठी कार्य बाबासाहेबांनी तडीच नेली. त्यांच्यासोबत असणारी जी लोक होती ती केवळ आणि केवळ त्यांच्या कल्याण मित्रतेमुळे.
आणि फार महत्वाची बाब आहे की भक्तींनी आपल्याला कल्याण मित्रता दिलेली आहे आणि त्याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेत आहे. आणि म्हणून अडचणीच्या काळात जे संघात आलेले आहेत आणि अडचणीतून जे बाहेर पडलेले आहेत आणि संघात येऊन जे परिवर्तन घडलेलं आहे त्यांना खऱ्या अर्थाने माहिती आहे की संघाची काय गरज आहे. म्हणजे सहज आलेले आहेत, सहज वर्गात आलेले आहेत, सहज त्यांचं आलबेल होतं, तर त्यांना कदाचित तेवढी जाणीव निर्माण नसेल. हा माझा अनुभव आहे. कारण जे जे अगदी त्यांचं जीवन मी पाहतो तर काही लोकांचं जीवन अगदी भयंकर होतं संघात येण्याच्या अगोदर, पण संघात आल्यानंतर मात्र त्यांचं जीवन जी काही कलाटणी मिळालेली आहे ती लोक संघाविषयी एवढी कृतज्ञता असतात की नाही का, की ज्या ज्या वेळेस त्यांना मनोगत करण्याची संधी मिळते त्या त्यावेळेस त्यांच्या डोळ्यातून अश्रू निर्माण होतात. म्हणून कदाचित तुमच्यापैकी काही लोकांना हे सहज मिळालं असेल, संघ सानिध्य काही लोकांना सहज मिळालं असेल तर ते सहज घेऊ नका. कदाचित तुम्हाला सहज वाटत असेल की काय विशेष काय त्याला मेडिटेशन करायचंय, वर्ग करायचे, परंतु हे सर्व करत असताना तुमच्या जीवनात आमूलाग्र बदल घडल्याशिवाय राहत नाही जर तुम्ही ह्या सर्व गोष्टी प्रामाणिकपणे करत असाल तर. आणि म्हणून हे सर्व करत असताना सर्वात पहिला बदल घडतो तो म्हणजे आपल्या स्वतःवरती बदल घडतो. आणि त्यासाठी भक्तीवर अनेक स्ट्रक्चरल गोष्टी करून ठेवलेल्या आहेत. तुमचे साप्ताहिक वर्ग असतील, तुमचे मित्रवर्ग असतील, तुमचे जीएफआरचे वर्ग असतील, तुमच्या चॅप्टर्स मीटिंग असतील, कल्याण मित्रता असेल, संपर्क सराव असेल, शिबिरं असतील, हे सर्व करत असताना याचा आमूलाग्र बदल आपल्या मानसिकतेवरती होतो आणि आपण मानसिकरित्या आरोग्यदायी होतो. आज माझ्याकडे अशा अनेक केसेस येतात, अगदी त्याला वयाचंही बंधन नाही, अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्ध म्हाताऱ्यांपर्यंत की जे मेंटली स्ट्रेसमध्ये आहे, त्यांना काउन्सिलिंग करावं लागतं, त्यांच्यासाठी वेगवेगळे सेशन्स घ्यावे लागतात, त्यांना थेरपी द्यावी लागते, अगदी लहान मुलांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत. पण आज आपलं चांगलं काय शब्द त्याला वापरता यायला माहित नाही, सुदैव, भाग्य, काय शब्द माहिती नाही, काय सांगतात हे शब्द काय आता माझ्याकडे नाही. ही चांगली बाब आहे की आपण संघ सानिध्यात असल्यामुळे आपल्याला कुठल्या काउन्सिलरकडे जावं लागत नाही, कुठल्या सायकॅट्रिस्टकडे जावं लागत नाही. का? कारण की आपल्या जवळच सर्व गोष्टी निर्माण असतात, सहज कोणीतरी आपल्याला मदत करू शकतं. आणि सर्वात महत्वाची बाब आहे, कारण की मी पाहतो आज लोक अनेक स्ट्रेसमध्ये, भयंकर स्ट्रेसमध्ये आहेत, तणावात आहेत, तर त्यांना कळत नाही. शेवटी डॉक्टरकडे जातात, सायकॅट्रिस्टकडे जातात, गोळ्या खातात, त्यांचं लाईफ पूर्णपणे गोळ्यांमध्ये निघून जातं. परंतु मी संघामध्ये अशी काही लोक पाहिलेली आहेत ज्यांनी अगदी त्यांचं मानसिक संतुलन गमावून बसले होते, परंतु संघ सानिध्यामुळे, कल्याण मित्रतेमुळे त्यांचं जीवन पुन्हा एकदा ऊर्जित झालं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ते जीवन जगत आहेत आणि इतरांना देखील ती तशी प्रेरणा देत आहे. आणि म्हणून जाता जाता मी अधिक न बोलता भंतेने आपल्याला काय दिलं आणि त्याचा विचार ज्यावेळेस मी करत होतो की भंतेविषयी खऱ्या अर्थाने आपण जे कृतज्ञ झालो पाहिजे त्याला अनेक गोष्टी जबाबदार आहेत. आणि त्याच्यातली सर्वात पहिली गोष्ट भंतेने जी गोष्ट दिली, बाबासाहेबांनी धम्म दिला, मग तो धम्म कसा अभ्यासाला पाहिजे, त्याचा स्टडी कसा करायचा, तर ती गोष्ट भंतेने दिलेली आहे. म्हणून धम्म अभ्यास करण्याची जी काही प्रवृत्ती आहे ती या संघामधून निर्माण झालेली आहे. म्हणून सर्वात पहिली गोष्ट जर भंतेने काय दिली असेल तर ती आहे की तुम्ही धम्म अभ्यास केला पाहिजे, धम्म अभ्यासला पाहिजे. ही जी काही गोष्ट आहे ती गोष्ट भंतेंनी आपल्याला दिलेली आहे. म्हणून धम्म अभ्यास ही गोष्ट भंतेकडून मिळाल्यामुळे मी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत आहे. पण हा धम्म अभ्यास वर्गातून असेल तर वर्ग आपले साप्ताहिक असतात, नाही का. आपण येतो वर्गात, आपल्या सर्वांचे अनुभव आहेत, वर्गाला येतो 7, 7:30, 8ला आणि मग 9, 9:30ला वर्ग संपतो आणि घरी जातो आणि पुन्हा आठवडाभर आपला कसा असतो, जैसे थे असतो, नाही का. जे खरंच प्रामाणिकपणे काम करतात, कार्य करतात त्याचं कौतुक आहे. परंतु आपल्या सर्वांचा अनुभव तोच आहे की आपला आठवडा जैसे थे असतो. पण त्यासाठी पण भंतेंनी मग निर्मिती केली ती म्हणजे शिबिराची.
की जिथे तुम्ही 5 दिवस एकत्र येऊ शकता, 10 दिवस एकत्र येऊ शकता, 1 महिना एकत्र येऊ शकता आणि तुम्ही अनुभव घेऊ शकता. म्हणून सर्वात दुसरी बाब जी भंतेने दिली ती म्हणजे धम्म शिबिर, ज्या माध्यमातून तुम्ही अनेकांच्या संपर्कात येतात, अनेकांच्या ऊर्जेच्या संपर्कात येतात आणि तुमच्यामधील ऊर्जा देखील तुम्ही पाहू शकता. हा जो अनुभव आहे तो अनुभव शिबिराच्या माध्यमातून घेता येतो आणि त्यासाठी मी भंतेचा कृतज्ञ आहे की शिबिराच्या माध्यमातून मी खऱ्या अर्थाने घडत गेलो, स्वतःकडे पाहत गेलो, चिंतन करत गेलो आणि या शिबिराच्या माध्यमातूनच माझ्यामधले असलेले जे काही कौशल्य आहे ते कौशल्य मला पाहता आले आणि मी लिहू लागलो, मी बोलू लागलो, मी गाऊ लागलो, अनेक गोष्टी करू लागलो आणि जे जे मला वाटतं ते करण्याची संधी या शिबिराच्या माध्यमातून मला मिळत गेली आणि ह्या शिबिराच्या माध्यमातून मला चांगले कल्याण मित्र देखील लाभले. आणि तोच तिसरा पॉइंट आहे ते म्हणजे भंतेकडून जर तिसरी गोष्ट मिळाली असेल ती म्हणजे कल्याण मित्रता. ती फार महत्वाची बाब आहे. ही जी कल्याण मित्रता अशी बाब आहे की तुम्हाला अगदी पुढे घेऊन जाणारी आहे, नाही का? आणि म्हणून असे जे काही कल्याण मित्र मला लाभले ते जे खऱ्या अर्थाने मला त्यांनी अतिशय माझ्या अडचणीच्या काळात मला मार्गदर्शन केलं, सदोदित माझ्या पाठीशी उभे राहिले, वेळोवेळी मला गाईडलाईन देत गेले, अगदी आस्थागत देखील नाही का मला मदत करत आहे. त्यामुळे ही फार महत्वाची गोष्ट आहे कल्याण मित्रता. आणि त्याच माध्यमातून जी चौथी बाब भंतेने आपल्याला दिलेली आहे ती म्हणजे संघ सहवास. केवळ भंते धम्म अभ्यास वर्ग देऊन थांबले नाही, केवळ शिबिर देऊन थांबले नाही, केवळ कल्याण मित्रता देऊन थांबले नाही, तर संघ सहवास त्यांनी निर्माण केला. आणि जे जे काही केंद्र निर्माण झाले केंद्र निर्माण होणे पाठीमागे तेच कारण आहे. आणि हा जो संघाचा सहवास आहे तो सहवास अगदी 24 तास त्यांनी निर्माण करून ठेवतात आणि त्याचा अनुभव आपण प्रत्येकजण इथे घेत असतो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट याला त्याचे जे काही फाउंडेशन जर असेल तर ते आहे ध्यान. आणि भंतेने ते दिलेलं आहे. पूर्वी संघ निर्माण होण्याच्या अगोदर ज्या काही ध्यान पद्धती होत्या त्या केवळ आणि केवळ भिक्षू लोक करत होते. सर्वसामान्यांसाठी ध्यान म्हणजे काही माहिती नव्हतं, परंतु ध्यान काय आहे ते सर्वसामान्यपर्यंत नेण्याचं काम हे भंतेंनी केलेलं आहे. आणि म्हणून मला वाटतं की आपण खऱ्या अर्थाने भंतेचं कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आणि हे सर्व करत असताना व प्रश्न पडतो की मी हे धम्मजीवन का जगत आहे. आणि तुमच्यासाठी पण तो प्रश्न आहे, त्याच्यावरती चिंतन करा की मी हे धम्मजीवन का जगत आहे किंवा का जगलं पाहिजे. तर त्याच्यासाठी सर्वात महत्वाचे कारण भंते म्हणतात की स्वतःमध्ये परिवर्तन आणण्यासाठी तुम्ही धम्मजीवन जगलं पाहिजे. मी त्याचं स्पष्टीकरण करत नाही, त्याच्याविषयी तुम्हाला चिंतन करायचं. त्याच्यानं सुखी समाधानी जीवन जगण्यासाठी तुम्हाला धम्मजीवन जगलं पाहिजे. त्याच्यानंतर आंतरिक विकासासाठी काय इनर चेंज आहे ते आंतरिक विकास करण्यासाठी धम्मजीवन जगलं पाहिजे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणते सांगतात की बाबासाहेबांचं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी धम्मजीवन जगलं पाहिजे. आणि म्हणून ही गोष्ट फार महत्वाची आहे. तर खरंच आपण धम्मजीवन जगतोय का? भले आपण धम्ममित्र असू, धम्मचारी असू, कोणी असू, तर खरंच आपण धम्मजीवन जगतोय का त्याचं थोडंसं अॅनालायसिस आपण केलं पाहिजे. आणि मग ते अॅनालायसिस करा तुमच्या स्वतःचं. खरंच मी ध्यानासाठी किती वेळ देतोय, मी वर्गासाठी किती वेळ देतोय, मी प्रायोरिटी कशाला देतो, प्राधान्य कशाला देतोय हे आपण पाहिलं पाहिजे. कारण की आपण वाढदिवस साजरा करतो. वाढदिवस साजरा करतो म्हणजे काय, एवढी वर्ष आपले वाया गेलेले असतात, हातातून निसटलेले असतात. आणि मग ठरवा की ह्या वया एवढी वर्ष जी गेलेली आहेत त्याच्यामध्ये मला जे करता नाही आलं ते मला मात्र आजपासून पुढे करायचंय. तर ती गोष्ट थोडंसं अॅनालायसिस करा. आणि म्हणून दुसरा एक प्रश्न आहे चिंतनासाठी की तुम्ही कोण आहात हे देखील तुम्ही स्वतःला विचारा. की मी एक धम्ममित्र आहे तर मी कसा आहे, मी एक बौद्ध आहे तर मी कसा आहे, मी एक बाबासाहेबांचा स्वामी आहे तर मी कसा आहे, तुम्ही कोण आहात हे पहा.
आपल्या चुका आपण मान्य करतो का याच्याविषयी चिंतन करा. सरावात सातत्य आहे का, प्रॅक्टिसमध्ये सातत्य आहे का, त्याच्यावरती चिंतन करा. आणि आपण आपली कल्याण मित्रता कशी विकसित करत आहोत याच्याविषयी चिंतन करा. तरच खऱ्या अर्थाने आपण भंतेविषयी कृतज्ञता व्यक्त करू शकतो. मला वाटतं की एक धम्ममित्र म्हणून, धम्मचारी म्हणून आपण थोडंसं आपलं स्वतःचं अॅनालायसिस केलं पाहिजे. आणि भंतेनी जे काही निर्माण करून ठेवलेलं आहे ही साधी गोष्ट नाहीये. पूर्ण जगभरात बुद्धगयाला जगातील सर्व धम्मचारी आलेले आहेत. जी संघ सहवास तिथे आम्ही गेलो नाही आमच्या काही अडचणीमुळे, परंतु अगदी जगातील सर्व धम्मचारी ते उपस्थित झालेले आहेत. हा जो संघ सहवास आहे तो संघ सहवास कल्याण मित्रतेशिवाय निर्माण होत नाही. आणि निश्चितच आपण, मी नेहमी माझ्या वर्गातून सांगत असतो की आपण लेचे पेचे नाही आहोत, आपण सर्वसामान्य माणसं नाही आहोत. आपण एका जागतिक संघटनेचे कार्यकर्ते आहोत, सभासद आहोत. अशा या संघटनेशी आपण जुडलेले आहोत. मग आपण कसं असलं पाहिजे, आपली पर्सनॅलिटी कशी असली पाहिजे, आपली विचार करण्याची क्षमता कशी असली पाहिजे याच्याविषयी विचार करा. आणि म्हणून आपण भंतेचे शिष्य आहोत तर आपण कसं असलं पाहिजे. आता भंतेचे आपण शिष्य, भंते कोणाचे शिष्य होते, चंद्रमणींचे शिष्य होते, ज्यांनी बाबासाहेबांना दीक्षा दिली होती. चंद्रमणी कोणाचे शिष्य होते, कदाचित त्यांच्या आचार्यांचे शिष्य असतील. त्यांचे आचार्य कोणाचे शिष्य होते. अशी लिंक कोणापर्यंत जाते, बुद्धांपर्यंत जाते. तर इनडायरेक्टली आपण कोणाचे शिष्य आहोत, बुद्धांचे शिष्य आहोत. तर बुद्धांचे शिष्य कसे असले पाहिजे याच्याविषयी आपण विचार केला पाहिजे. आणि जो चिंतन करतो तोच खऱ्या अर्थाने भंतेला जाणू शकतो. आणि चिंतन करण्यासाठी कशाची गरज असते, ध्यानाची गरज असते. मला वाटतं जास्त वेळ घेतलेला आहे तर त्याबद्दल मी क्षमा मागतो, कारण मला थोडासा विषय संपवायचा होता. त्यानंतर विषय अजून आहे, परंतु मी इथेच थांबतो. आणि जाता जाता म्हणेल की आपला जवळचा आदर्श कोण आहे आणि आपला अंतिम आदर्श कोण आहे ते ओळखा. बुद्ध म्हणतात आपला जवळचा आदर्श दुसरा तिसरा कुणी नसून कल्याण मित्र हा आपला जवळचा आदर्श आहे. तर आपला अंतिम आदर्श बुद्धत्व आहे. हे बुद्धांचं स्टेटमेंट आहे. तर पहा आपला जवळचा आदर्श काय आहे आणि अंतिम आदर्शासाठी आपण काय प्रयत्न करतो. तर मी तुमच्या पुढील धर्मजीवनासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा हे जे काही जन्मशताब्दी वर्ष आपण साजरा करत आहोत त्या भंतेविषयी खरंच मी ज्या वेळेस विचार करतो त्यावेळेस मला मी प्राऊड फील करतो की मी अशा गुरुचा शिष्य आहे. धन्यवाद. जय देव.